नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजभवनातून बाहेर पडल्यानंतर दीपक केसरकरांनी दिलं उत्तर। शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। एकनाथ शिंदे राजभवनात गेले त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर होते। राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर येत असताना दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे। नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। सरकार स्थापन कधी होणार या महत्त्वाच्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी नवीन सरकार लवकरच स्थापन होईल असं सांगितलं आहे। भाजपची गटनेता निवडीसाठी कदाचित उद्या बैठक होण्याची शक्यता आहे। त्यानंतर तीनही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील, मग पक्षश्रेष्ठींकडे जातील। पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्यानुसार ठरेल असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा। तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले, जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा घेतील तो मान्य असेल। ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला। नवीन सरकार कधी स्थापन होणार? नवीन सरकार कधी स्थापन होणार? येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल। त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये सांगतो। नाही, मराठीत आधी बोला। नवीन सरकार मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है, तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है। सरकार लवकरच स्थापन होईल। या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल। तेच मुख्यमंत्री व्हावे अशी तुमची इच्छा आहे का? एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शहासाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील। मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत का? नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची नावाची जी पाटी आहे ती काढण्यात आली होती आणि साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ती पाटी लावण्यात आली। एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते, कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई।